गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आता आम्ही चाललोय कुठेतरी बाहेर. सगळी पॅकिंग वगैरे चालू आहे, बॅगा वगैरे नेत आहेत. पप्पा आता चालले आहेत सगळे, पॅकिंग वगैरे चालली आहे, बॅग्स वगैरे ठेवत आहेत गाडीत. आता आम्ही चाललो आहे स्टेशनला, ट्रेनमध्ये जाणार. सोनू दादा हाय. चला तर बघूया आपण तिकडे जाऊन काय होतंय. सो चलो गाईज, वी आर रेडी टू गो. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. जय महाकाल. जय महाकाल. गाईज, आमची 120ची ट्रेन आहे आणि हे लोक आलेत अजून पण मार्केटमध्ये. आता पप्पांचं तर झालंय, पप्पांचं काय 2 मिनिटात लगेच पप्पांनी उरकवलं. आता दीदीचा बघूयात काय चाललंय, बघू आता तिला किती टाइम लागतोय. आमची ट्रेन मिस नाही व्हायला पाहिजे, बस एवढंच. झालं आता, फायनली सगळं झालं. आता डायरेक्ट स्टेशनला. पप्पा काय करतात आता. चला चला आता डायरेक्ट स्टेशन. चल बाय बाय बाय. चल बाय. स्टेशनला आलोय तसं. हे बघा गाईज, आमचे बाबा काय करा. हा, बाबा आमची वाट बघत होते, स्टेशनला होतं आता. गाईज ती बघा, तिथे आई बघा थांबले, वाट बघते आमची. मारतात आली जस्ट आई. आई पप्पा सारखे ट्रेन कुठे आले काय आले तेच बघतायत. मी ट्रेनची वाट बघतोय. ह्यांचा दोघींचा वेगळाच असतो काहीतरी. आम्ही इकडे काय संपत नाही. चलो रेडी टू गो. ये 68 म्हणाले आणि किती 67 66 वगैरे. ओके चला आपण आलेलो. सो गाईज, आता आम्ही निघालेलो आहोत. बाबा तर आता तुम्हाला समजलंच असेल की आम्ही उज्जैनला चाललोय. तर आता आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. आता खाऊन वगैरे झालंय, आता बसलो. श्लोक आल्यापासून वरती फोन घेऊन बसलाय, आता पण तेच करतोय. त्याला खाली यायचंच नाहीये, त्याला व्लॉगमध्ये पण यायचं नाही अजिबात. इथे बघ रे श्लोक, इकडे बघ. श्लोक. सो गाईज, आता आम्ही झोपलेलो. आता जस्ट उठले मी, बाकी हे सगळे जागेच होते. श्लोक पण झोपलाय आणि सायली पण झोपले. सायली झोपले ती बघा. कुठं आता चला, बाहेर सिनेरी बघा. आपण किती वाजेपर्यंत पोहोचू? 2? एवढं लवकर? आपण तर 4 वाजेपर्यंत पोहोचणार होतो ना. ओके. आम्ही फ्रेश होऊन आता जस्ट नाश्ता वगैरे केला, आता बस. सायली आपल्याला आता उज्जैनची महाकालची स्टोरी सांगते, ती आपण ऐकूया. चला. एक राजा होता चंद्रसेन नावाचा. तो शिवभक्त होता आणि त्याचा एक फ्रेंड होता मणिकरण नावाचा, आणि त्याच्याकडे चिंतामणी होता. तर तो चिंतामणी त्याने राजाला गिफ्ट दिला. तर तो मणी त्याने राजाने धारण केलं लगेच गळ्यात. तर त्या मणीचा एवढा इफेक्ट होता की राजाचा वैभव वाढायला लागला खूप. त्याची खूप सारी पॉवर्स आले त्याच्यामध्ये, खूप चांगलं व्हायला लागलं सगळं राजाचं. तर सगळे बाकीचे जे राजा होते ते त्याच्यावर जेलेस व्हायला लागले. तर सगळे म्हणजे त्यांना युद्ध करायचे राजाशी की तो मणी आम्हाला सुद्धा हवाय. ते एक एक करून यायचे. तर राजाकडे मणी होता, तर त्या राजा हरवायचा त्यांना सगळ्यांना. नंतर मग मणीच्या पावरनी तर नंतर सगळ्या राजांनी एकता केली की आपण ह्या राजाला हारूयात सगळे मिळून. मग तेव्हा आपल्याकडे तो मणी येईल. सो ते सगळे एकसाथ आले. तर राजाला टेन्शन आला की आता मी करू काय, माझ्याकडे एवढीच सेना आहे आणि बाकीच्यांचे सगळे एवढे मिळून माझ्याकडे युद्धासाठी येतील, तर मी एवढा एकटा करू काय. तर राजा शिवभक्त होता, तर त्याने शिवाची आराधना केली आणि तो पूजा वगैरे करून सगळं विधी वगैरे करून तो ध्यानामध्ये गेला. तर तिथे एक मुलगा आला आणि त्याच्या मम्मी सोबत आला तो.
तर तो मुलगा त्या राजाकडे एवढा मग्न होऊन म्हणजे एवढा बघत होता, तर त्याने सगळं ती पूजा वगैरे कशी केली सगळं नीट एकदम बघितलं आणि ते घरी गेले. ते घरी केल्यानंतर तेच त्या पोराने त्या जसं राजाने केलं तसं त्या पोराने सुद्धा केलं, पूजा केली. मग तो पण ध्यानात बसला वगैरे. त्याची मम्मी त्याला जेवायला बोलवत होती पण ह्याने लक्ष नाही दिलं, तो पूर्ण ध्यानामग्न होता. परत त्याची मम्मी आवाज द्यायला आली त्याला, पण त्याने तरी पण आवाज नाही दिला. तर त्याची मम्मी रागवली त्याच्यावर, तर तिने मारला त्याला खूप आणि त्याला घरात घेऊन गेली. तर त्याची पूजा भंग झाली. तर तो खूप असा म्हणजे बेशुद्ध झाला. रडत रडत तो बेशुद्ध झाला. काय माझा देव करत असा बेशुद्ध झाला. तर तेव्हा त्याच्यावर महादेव प्रसन्न झाले आणि तिथे प्रगट झाले. तर तेव्हा तिथे शिवलिंग प्रगट झाला आणि तिथे मंदिर झालं खूप मोठं. तर तिथे ते सगळे राजा वगैरे पूर्ण सगळे बघायला यायला लागले, गाववाले सगळे राजा वगैरे बाकीचे राजा होते ते पण बघायला आले. आणि ते युद्ध वगैरे काही झालं नाही. तर ते सगळे फ्रेंड्स झाले चांगले की महाकालचं मंदिर झालं वगैरे. तर ते सगळे युद्ध वगैरे विसरले आणि दर्शनाला आले, सगळे फ्रेंड्स झाले. काही आता रात्रीचे वाजले 9:38 आणि आता सगळे झोपत आहेत. मम्मी पप्पा बसले, आई पण बसले. पप्पा वरती झोपले. पप्पा आता आमचं स्टेशन येतच आहे, 10 मिनिटात पोहोचू. आता मग आणि आम्ही पोहोचलेलो आहे महाकाल नगरीमध्ये. आम्ही आता पोहोचलेलो आहोत उज्जैनला. चला रिक्षात बघतोय आता. आम्ही जाणार हॉटेलला, थोडं रेस्ट करू. आता वाजलेत 1, मग सकाळपर्यंत जरा रेस्ट करू, मग सकाळी दर्शनाला जाऊयात. चला. तर आता आम्ही ऑटोमध्ये आहोत, आता चाललोय हॉटेल बघायला. तर बघूयात, चेक करूया हॉटेल कोणतं चांगलं. आम्हाला रिक्षा पण एकदम रंगीबिरंगी भेटले, लाइटिंग वाली. आता पोहोचलो आम्ही हॉटेलला, रूम बुक केलं आहे आणि आता आराम करूया. आता ब्लॉग आम्ही इथे सेंड करतोय. कसं वाटलं ब्लॉग कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा.